धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला मुंडे सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले। धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले। सह्याद्री अतिथीगृहावर धनंजय मुंडे पोहोचले आणि तिथे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत। याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी मनोज दळाळकर आता आपल्या सोबत आहेत। मनोज, एकीकडे सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत काही मुद्दे कानावर घातले आहेत आणि आता धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत, हेच कारण आहे का? हॅलो मनोज, आवाज येतोय माझा? हा, येतोय। काय बोला? हॅलो 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 आवाज येतोय का? हॅलो हॅलो मुंडे सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले आहेत। धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले आहेत। सुरेश धस यांच्याकडून पीक विमा घोटाळ्यासंदर्भात काही आरोप धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या कानावर सुद्धा हा विषय आपण घातल्याची माहिती सुरेश धस यांनी दिली आहे। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी मनोज दळाळकर कडून। मनोज, एकीकडे सुरेश धस यांच्याकडून पुन्हा एकदा मुंडेंवर आरोप होत आहेत आणि मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत। नक्कीच आपण बघितलं तर धनंजय मुंडे आता सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेले आहेत आणि आपण बघितलं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकाळपासून आपण बघितलं तर बैठका या सह्याद्री अतिथीगृहावरती सुरू आहेत आणि त्यानंतर आता धनंजय मुंडे आता सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेले आहेत। आपण बघितलं धनंजय मुंडे यांना क्लीन चिट ही देण्यात आलेली आहे आणि त्यावरती आता सुरेश धस यांनी न्यायालयामध्ये आव्हान केलेलं आहे। त्यांनी आपण बघितलं तर धनंजय मुंडे यांना क्लीन चिट कोणत्याही अहवालाचा आधारे दिली, या संदर्भात त्यांनी आज अजित पवार यांची देखील भेट घेतलेली आहे आणि आपण बघितलं तर सुरेश धसांचा कृषी विभागाचा प्रधान सचिवांना देखील सवाल हे उपस्थित केलेला आहे आणि कृषी साहित्य खरेदी घोटाळा झाला नाहीये, चांगला अहवाल उपलब्ध करून द्या असं देखील सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। आणि आपण बघितलं आता धनंजय मुंडे हे मुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी गेलेले, त्यामुळे आता या भेटीनंतर काय या दोघांमध्ये चर्चा होते मुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये, आणि हे पाहणं देखील गरजेचं ठरणार आणि त्यानंतर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात आणि सुरेश धस यांची भूमिका काय असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज, धन्यवाद या माहितीबद्दल।